आता SPPU इंजिनिअरिंगची मुलं देणार फर्स्ट टाइम युनिव्हर्सिटीची एक्झाम. तर युनिव्हर्सिटीच्या एक्झामला कसा अभ्यास करावा, काय करावं, किती करावं, काहीच समजत नाही आहे. तर तुम्ही फक्त PYQ करून गेले तर मार्क्स पडतील का, हे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील. तर आता तुम्ही काय करावे असा पण प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल. तर तुम्ही आता काय करा, जे 2024, 2025, 2023 अशा रिसेंट इयरमधले PYQs आहेत, तुम्ही त्याला प्रेफर करा. सो आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत PYQ, ते पण 2025चे, जो की सिलेबस चेंज झाला होता फर्स्ट इयरला 2024 पॅटर्नमध्ये. 2025च्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा जो सिलेबस चेंज झाला होता. सो आता तुम्ही बघत आहात, हा आहे मॅथ्सचा पेपर. मॅथ्समध्ये मोस्ट ऑफ दी टाईम रिपीटेड क्वेश्चन विचारले जातात. एक्झॅक्ट तेच सम नसतात, बट अप्रॉक्सिमेटली सेम सम असतात. इफ जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतली तर तुम्ही इझिली त्याला सॉल्व करू शकता. आणि M1, M2, M3 असं म्हणलं जातं खूप डिफिकल्ट आहे, पण अजिबात असं काहीच नाही. इफ जर तुम्ही केलं तर सगळं होऊ शकतं, मॅथ्स पण निघू शकतो. एवढा काही टेन्शन घेण्यासारखं नाही. आणि तुम्ही हे सगळे PYQ जे स्क्रीनवरती दाखवले गेले आहेत ते एक आणि एक एकदम बारीकीने खूप व्यवस्थित करा. जर तुम्ही हे सगळे PYQ केले तर स्कोर करणं हे तुमच्यासाठी इझी आहे. आणि जर तुम्हाला पासच व्हायचं आहे तर हे खूप अतिशय सोपं जाईल तुमच्यासाठी. तर आता हा फिजिक्सचा पेपर बघितला. फिजिक्समध्ये मोस्टली डायरेक्टली क्वेश्चन आहे तसे विचारले जातात, तिथे तर काही विचार करायची गरज नाही लागत. केमिस्ट्रीसुद्धा सेम तसाच सब्जेक्ट आहे. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा सेम तसंच केलं जातं. पियर्स लॉ, लॅम्बर्ट्स लॉ ह्याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. काही असे टॉपिक्स आहेत त्याच्यावरती ते क्वेश्चन असतात आणि तो क्वेश्चन प्रत्येक वेळेस रिपीट होतोच. तर आता आपण बघत आहोत केमिस्ट्री, फिजिक्स झालं, हे तर असे सोपेच सब्जेक्ट आहे. अभ्यास करा की तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट समजते. कन्सेप्ट समजून तुम्ही अभ्यास करा. तुम्ही रट्टा मारायला जाऊ नका. जर तुम्ही रट्टा मारायला गेला तर तुमचं नाही होणार. रट्टा मारणं म्हणजे हे बरोबर विधानच नाही आहे की तुम्ही स्टडी करताय त्याचं. राहिला आता विषय BEEचा, BXCचा. आता BXC पण खूप चांगला सब्जेक्ट आहे. इफ जर तुम्ही कन्सेप्ट समजून घेतलं तर मग BXCमध्ये पण स्कोर करणं खूप चांगलं आहे. तर BXCमध्ये ब्रिज वे, हाफ रेक्टिफायर, पॅसिव्ह कंपोनंट्स असे डिफरन्स विचारले जातात. तुम्ही एक काम करा, प्रत्येक डिफरन्ससाठी ना जेवढे BXCमध्ये डिफरन्स आहेत ना ते सगळे नोट करायचे आणि ते सगळे ChatGPTला टाकून द्यायचे. आणि ChatGPTलाच बोलायचं की PDF तयार कर. देन ChatGPT एक PDF तयार कर. बस तेवढे डिफरन्स नुसते वाचून गेले ना तरीसुद्धा होईल. सेम तुम्ही सगळ्या सब्जेक्टला तसंच करू शकता. तर राहिला विषय BXCच्या न्यूमेरिकल्सचा. न्यूमेरिकल्स BXCचे हार्ड आहेत, तुम्ही करायला पाहिजेत. इफ जर तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला येऊन जातील. मोस्टली BXCला न्यूमेरिकल्स ओरिएंटेड विचारलं जातं. BXCमध्ये एवढं काही नाही, बट BEEमध्ये खूप विचारले जातात न्यूमेरिकल्स. आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्स जर तुम्ही सराव केला, तुम्ही करताय, रोज करताय, तर इंजिनिअरिंग ग्राफिक्ससारखा दुसरा कोणता सोपा विषयच नाही आहे. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे तुम्हाला सम सोल्व करायचे, कन्सेप्ट समजते तुम्हाला, रोज तुम्ही इम्प्लिमेंटेशन करताय. ॲटलीस्ट तुम्ही दिवसाला 2 ते 3 सम सोडवताय. एक टॉपिक तुम्ही परफेक्ट करताय, तुम्ही जाताय त्याच्यानुसार, रोज रेग्युलरचे कॉलेजमध्ये शिकवते त्याच्यानुसार, तर तुमच्यासाठी खूप इझी आहे मॅकॅनिक्सला स्कोर करणं. इफ जर तुम्ही नाही केला, शेवटच्या टायमिंगला करताय, तरी पण तुम्ही ॲक्युरेटली करताय, त्याच्यावरती पूर्ण फोकस होऊन करताय, स्टील तुम्हाला स्कोर करणं खूप इझी आहे. अशाच काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या ना तर इंजिनिअरिंगमध्ये स्कोर करणं म्हणजे खूप सोपं आहे. असं लोकांचं म्हणणं आहे की नाही, इंजिनिअरिंगमध्ये स्कोर होत नाही, सब्जेक्ट बॅकला राहतात. पण तसं काही नाही. आपल्याला एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज असते, समजा कधी C आहे, PPS आहे, असं असेल तुम्हाला तर फर्स्ट सेम, सेकंड सेम, असं कोणत्या तर सेममध्ये फर्स्ट सेमला मेसेज करत राहा, व्यवस्थित करा. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी. सगळ्यांच्या एक्झाम्स खूप चांगल्या जातील, सगळ्यांचा चांगला स्कोर होईल.